राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण सर्वजण या ठिकाणी दोन गोष्टी करता जमलेलो आहोत हे तुम्हाला माहीत आहे। पहिली गोष्ट म्हणजे घराची वास्तुशांती। घर बांधायच्या अगोदर आकाश होतच, घर बांधल्यानंतर आकाश जिथल्या तिथंच, आणि हे कधी पडलं तरी आकाश मात्र जिथल्या तिथं। मग घर बांधणं म्हणजे काय? घर बांधणं म्हणजे काय? विटा माती सिमेंट अमुक टमुक आणि त्याचं झालं घर, आहे का नाही? हां, आम्ही त्याला घर म्हणतो। पण नेमकी वास्तुशांती कशी करायची? त्या घरामध्ये जे तत्व आहे, आत्मतत्व आहे, परमात्म तत्व आहे, ते जसंच्या तसं राहावं, त्याच्यापासून आम्हाला सुखशांती मिळावी, त्याच्याकरिता वास्तुशांती। नाही तर वास्तुशांती नाही केली तरी चालेल, पण त्या तत्वाशी आम्ही जुळवून राहिलो पाहिजे, म्हणून वास्तुशांती। तर आज काय ना छायाबाई सपकाळ आणि श्री सुनील भाऊ सपकाळ या दाम्पत्यानं हे कार्यक्रम ठेवलेला आहे। पहिली गोष्ट वास्तुशांती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज महर्षी वाल्मिकी ऋषी यांची आज काय आहे? जयंती आहे, बरोबर आहे? कारण आश्विन मास पौर्णिमेला दरवर्षी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची काय जयंती साजरी केली जाते। तर त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे। दुधात साखर त्याप्रमाणे वास्तुशांतीत
जयंती. बरोबर आहे, दोन्ही कामं एकाच वेळेला. तर सर्वप्रथम आज आपण एक गीत म्हणणार आहे. माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. कारण काय, ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं, बरोबर आहे, त्या रामाचं गुणगान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. माझ्या मागे म्हणायचं, मी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणायचं. बरोबर आहे. कारण हे जे घर आहे, हे घर काही मोठी बिल्डिंग नाही, काही मोठा फ्लॅट नाही, काही मोठा महाल नाही, काही मोठा दरबार नाही. आहे काय, आपलं साधं सुधं घर. आणि या घराला आपण काय म्हणतो, साधारणतः खेड्यापाड्यामध्ये सहसा असं जरी घर बांधलं तरी आपण झोपडीच म्हणतो. आणि रामाला झोपडी प्रिय आहे. बरोबर आहे. म्हणून या घराचं भाग म्हणजे भाग्य आज खुललेलं आहे. का, कारण तो राम त्या झोपडीमध्ये आलेला आहे. म्हणून माझ्या मागे म्हणायचं, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. अरे मोठा ना, राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे. गड़बड़ ना करो. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगे. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के पाप मिट जाएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगे. राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगे. मीठे मीठे भज मैं भजन सुनाऊंगे. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगे. मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. हाँ, रुचि रुचि क्या खिलाऊंगी मैं, पहा.
मैं रुचि रुचि भोग खिलाऊंगी, मैं रुचि रुचि भोग खिलाऊंगी। काय टाकून? माखन मिसरी में राम को खिलाऊंगी, माखन मिसरी में राम मैं क्यों खिलाऊंगी, राम मिसरी के मैं खिलाऊंगी। प्यारे प्यारे राधे प्यारे श्याम, श्याम संग आएंगे राम आएंगे। प्यारे प्यारे राधे प्यारे श्याम संग आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के। काय इकडे तिकडे पाहू नका, काय ते पाहिलं जाय पंचतत्वाचा पुतळा पाहिला जा सर्वांना, कशाला पाहता इकडे तिकडे। पहा चला लवकर। हां आज महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे। तर वाल्मिक ऋषी यांचा जीवन वृत्तांत थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे की वाल्मिक ऋषीचे आई वडील म्हणजे वाल्मिक ऋषी जे होते त्यांचा जन्म झाला, तर जन्मतात यांचं नाव त्यांच्या आई वडिलांनी रत्नाकर ठेवलं। वाल्मिक ऋषीचं नाव काय होतं पहिले? रत्नाकर। त्याच्या आईचं नाव होतं चर्शनी। आईचं नाव काय? रत्नाकरच्या आईचं नाव काय? चर्शनी। बापाचं नाव प्रचेता। बापाचं नाव काय होतं? प्रचेता। पण यांचा एकच धंदा डाकुगिरी, दरोडेखोरी, बरोबर आहे। आता हे कसं झालं तर प्रश्न असा आहे, हा रत्नाकर जसा जसा मोठा होऊ लागला नाही काय, जसं जसं मोठा होऊ लागला तसे तसे त्याच्या घराचे संस्कार किंवा आजूबाजूचे संस्कार त्याच्यामध्ये निर्माण झाले। मग मोठा झाल्यानंतर हा वाल्या कुडी, बरोबर आहे, याचं लग्न झालं। आता लग्न झाल्यानंतर बायको पोरोसोरो झाले। त्यावेळची परिस्थिती अतिशय खराब होती, जंगलामध्ये राहायचं, खायला काही मिळायचं नाही। मग वाल्या कुडी काय करायचा, वाऱ्या कोळ्यानं काय केलं, लुटमारीचा धंदा सुरू केला। लोकांना लुटायचं नाही काय, आणि त्यांच्याकडून काही घ्यायचं आणि आपल्या बायको पोरासोरायचं पोट भरायचं। हा धंदा बरेच दिवस वाल्मिक ऋषींनी आपल्या वाल्मिक ऋषींनी वाल्या कोळ्यांनी चालू केला। शेवटी कालांतरानं लुटमार करता 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 शेवटी त्याला अतिशय दुःख व्हायचं। बायको आहे, पोरोसोर आहे, यांचं पोट मी भरू शकत नाही, म्हणून तो काय करता, आपल्या बायको पोरांचं पोट भरण्याकरता जंगलामध्ये येणारे जाणारे जे लोक होते त्यांना काय करायचा, लुबाडायचा नाही, त्याच्यानंतर पैसे आणायचे ना आपल्या बायको पोरोसोराचं पोट। असं करता करता त्याला वाल्या कोळ्याला ती सवयच लागून गेली। मग त्याला असं वाटलं की आता जर आपण हे असंच करत राहिलो तर आपली फिर्याद जाईल राजाकडे, मग राजा आपल्याला पकडल्यानंतर मग आपल्या बायको पोरासोरायचं काय, हा प्रश्न कोणाला पडला? वाल्या कोळ्याला पडला। शेवटी मग त्या वाल्या कोळ्यानं काय केलं, जो आला त्याचं मुंडकं कापायचं, जो आला त्याला मारून टाकायचं, अशा प्रकारे 7 राजन, एकाला मारलं की एक खडा टाकायचा, एकाला मारलं की एक, असे 7 राजन वाल्या कोळ्यानं भरले। किती मोठं पाप झालं ते, किती मोठं पाप झालं, एवढं मोठं तुम्ही पाप केलं काय? मग वाल्या कोळ्याचा जर उद्धार होते, तुमचा उद्धार होणार नाही? अरे होईल का नाही? हां, मग असं करता करता शेवटी
त्यांच्या जीवनामध्ये, वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झाला नाही. कोणाच्या जीवनामध्ये? हां. मग शेवटी आता सिद्धांत असा आहे की लहानपणापासून जी आपल्याला सवय असते ती सवय मरेपर्यंत जात नाही, बरोबर आहे. परंतु ती सवय काही कारणानं जाते. जर संताची कृपा असेल तरच त्या सवयीवर आपण मात करू शकतो, नाही तर असं मात करू शकत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये प्राणी पेशी केंद्र आहे आणि त्या पेशी केंद्रामध्ये DNA याचे DNच्या साहाय्यानं त्यामध्ये आपल्याला गुणकर्माचा विचार केला जातो. गुणकर्माचा विचार केल्यानंतर हे DNA असे आहे की आपल्या ठिकाणी असलेलं DNA हा स्वतःच त्याच्यासारखे अनेक DNA तयार करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये तसेच DNA बदल तो करू शकतो. असं DNAचं मुख्य काम आहे. मग आता वाल्या कोळ्याला सवयच लागली. म्हणजे लहानपणापासून सवय कोणती होती? लूटमार करायची, डाकूगिरी करायची, बायको पोरं सोडायचं. म्हणजे त्याला काय झाली होती? ती वाल्या कोळ्याला सवयच होऊन गेली होती, नाही काय. पण DNA असा आहे की एकदा DNA वस्तू अशी आहे की एकदा झालेली जे DNA आहे हे DNA आपल्याच पद्धतीनं जसंच्या तसं अनेक प्रकारचे DNA तयार करू शकते. मग त्याच्यानंतर वाल्या कोळ्याला असं करता त्यावेळी त्या समाजानं त्याला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं असं नाही बरं. चांगले लोक होते. चांगल्या लोकांना अरे बाबा हे वाटमारी करणं चांगलं नाही, हे पाप आहे, नाही काय, असे किती मुनीनं आणि लोकांनी त्याला सांगितलं. पण ती वाल्या कोळ्याची सवय काही गेली नाही. याचं कारण असं आहे की काय, हॅबिट इज नेचर. काय आहे? हॅबिट, बरोबर आहे. जी सवय आहे ही सवय जात नाही. मग ही सवय जाण्याकरता काय झालं? चमत्कार घडला. एक वेळ सहजच कोण? नारद मुनी त्या जंगलामधून गेले आणि जंगलातून गेल्यानंतर याची दृष्टादृष्ट झाली. आता वाल्या कोळ्याला असं वाटलं की पहा आली संधी. हातामध्ये बर्ची होती, नाही काय. जसं हातात बर्ची घेऊन वाल्या कोळ्यानं हात उगारला तसंच नारदानं म्हटलं थांब म्हणता बरोबर नारदानं आपली दृष्टी त्याच्या दृष्टीमध्ये घातली. आपली नजर आणि त्याची नजर कशी झाली? एक झाली. म्हणजे आपल्या दृष्टिक्षेपातून आपली दृष्टी त्याच्या दृष्टीमध्ये एकरूप झाल्यानंतर एकदम वाल्याच्या ठिकाणी असलेलं त्याची जी सवय आहे ही सवय कमी झाली. त्याच्या अंगामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली. कारण दृष्टिपात झाला. तिथं नारद मुनींनी वाल्या कोळ्यावर शक्तिपात केला. अशा प्रकारे त्याच्या अंगामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्याचा कंठ दाटून आला. तो ओक्साबोक्षी रडायला आला. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये असलेले जे रेणू आहे, अणुरेणू आहे, त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे त्या सवयीमध्ये काय झाला? बदल झाला. म्हणजे पहिली जी सवय होती ती दृष्टिक्षेपानं नाहीशी झाली आणि तो वाल्या कोळी ढसाढसा रडायला लागला.
म्हणजे आतमध्ये त्या सुखाचा अनुभव तो घ्यायला लागला. हातपाय थरथर कापायला लागले, कंठ दाटून आला, मोठमोठे ओक्साबोक्षी रडायला लागला. कारण त्या ठिकाणी जीवाची आणि शिवाची भेट झाली. दोन अलग अलग असलेले वस्तू त्या ठिकाणी नारदाच्या कृपेनं एकरूप झाल्या. आणि म्हणून नारदानं वाल्या कोळ्यावर काय केला? शक्तिपात केला. आणि शक्तिपात केल्यानंतर मग मागचं सर्व अंतःकरणामध्ये, वाल्या कोळ्याच्या अंतःकरणामध्ये पूर्ण बदल झाला, नाही काय? पूर्ण बदल झाल्यानंतर मग नारदाने सांगितलं की आता काय कर, तू हे तुझं जे कार्य आहे हे कार्य चांगल्या प्रकारे सांभाळ. मग कालांतरानं असं म्हणतात बुवा की वाल्या कोळ्याला रामही म्हणता येत नव्हतं. असं आहे काय? असं आहे काय? बायकोशी बोलत होता, पोरासोराशी बोलत होता, समाजाशी बोलत होता, लोकांशी राम येणार नाही काय? काय कठीण आहे उच्यात? कोणता जोडाक्षर आहे? हां, काही कठीण आहे काय? नाही. मग मारा हे केला. वास्तविकता तसं नाही. नारदाची कृपा झाल्यानंतर, शक्तिपात झाल्यानंतर स्वतः वाल्या कोळ्याचं रूप बदललं, त्यांच्यामध्ये बदल झाला आणि ते महर्षी वाल्मिकी ऋषी झाले. अशा प्रकारे महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी राम जन्मण्याच्या 10,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलं. आणि 10,000 वर्षानं राम जन्माला आले. मग त्या वाल्मिकी ऋषींनी कोणत्या रामाचा जप केला? तो राम आम्हाला पाहिजे. बरोबर आहे? तैसा हृदया माझे मी रामो. तुमच्या हृदयात कोण आहे? हां, हे तत्व त्याला सापडलंच नव्हतं वाल्मिकी ऋषींना. ते कोणाकडून मिळालं? म्हणजे नारद मुनी झाले गुरु आणि वाल्मिकी ऋषी झाले शिष्य. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये काय झाला? बदल झाला. आणि 10,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलं. आता रामायण तर लिहिलं, प्रश्नच नाही. आता रामायण लिहिल्यानंतर काय झालं? 10,000 वर्षानंतर राम जन्माले आले. मग त्यांनी कोणत्या रामाचा जप केला? राम राम सब कोई कै, ठक ठाकूर और चोर. कोण म्हणत नाही राम? लुच्चे लबाड अमुक टमुक, तिकडून हात येतो, हा इकडून जातो, राम 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 राम. सर्वच राम राम म्हणतात. कोण राम राम नाही म्हणत? अरे सर्वच राम राम म्हणतात. राम राम सब कोई कै, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, ओ नाम कुछ और. अरे ज्या नामानं ध्रुव तरला, ज्या नामानं प्रहलाद तरला, ते नाम काही अलगच होतं. आणि तेच नाम कोणाला मिळालं? महर्षी वाल्मिकी ऋषींना मिळालं. आणि म्हणून ते वाल्मिकी रामायण त्यांनी लिहून ठेवलं. असं लिहून ठेवलं की तिच्यामध्ये बदल होणे नाही. ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस सर्व रामाकडचं सैन्य, सर्व वानर सेना बसली. त्याच्यामध्ये ठराव झाला की आता हा इंद्रजित आहे, हा इंद्रजित रावणाकडचा इंद्रजित नाही का, हा कोणाला आवरल्या जाणार नाही. कारण त्याला शक्ती कोण लावली? हां, लक्ष्मणाला शक्ती कोण लावली? इंद्रजितानं. बेशुद्ध पडला होता नाही काय. मग आता हे काही आवरल्या जाणार नाही. मग आता असं ठरलं की बुवा रामानं इंद्रजिताला मारायचं. रामानं इंद्रजिताला मारायचं, कारण लक्ष्मणाकडून इंद्रजित मरणार नाही. मारुतीराय बसेल होते. मारुतीरायानं पाहिलं हे असं सुरू आहे, जागीच उठले. म्हणे शास्त्र काढा. वाल्मिकी रामायण काढलं. वाचा काय आहे? रामाने रावणाला मारावे, लक्ष्मणाने इंद्रजिताला मारावे. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारावे असं लिहिलं की नाही. मग लक्ष्मणच इंद्रजिताला मारेल, राम मारणार नाही. चला द्या, ठेवून द्या.
कोण सांगितलं? कोणी सांगितलं? लिहून ठेवलेलं होतं तिच्यात. पहिले अगोदरच लिहून ठेवलं होतं 10,000 वर्ष अगोदर ठेवून दिलं. शेवटी लक्ष्मणानंच इंद्रजिताला मारलं. दुसरी गोष्ट, रामानं रावणाला मारलं. आता राज्याभिषेक झाला हे तर तुम्हाला सर्व माहीत आहे. मग आता राज्याभिषेक करायचा नाही काय. मग राज्याभिषेक कसा असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मोठा थाटमाट असते. मग सीता माता बसली होती. त्यांनी रामानं सांगितलं की मी आता गावातून येतो, बाकीचे काही लोक राहिलेले आहेत त्यांना सांगून येतो नाही काय. झालं काय, गेले तिकडे राम. सीताबाई घरात स्वयंपाक करून राहिले, आजूबाजूला लक्ष देऊन राहिले. मग सीतामातेला असं वाटलं की मी इतके दिवस झाले गेलो, इतक्या टाईमपर्यंत राम गेले न नाही. मारुती राया जा रामाला बोलवून आण. आता रामाला बोलावून आणलं. आणलं काय नाही, रामाला बोलावून आण असं सीतामातेनं कोणाला सांगितलं? मारुती रायाला सांगितलं. मारुतीराय गेले, एका झाडाखाली बसले आणि बसताच त्यांना झोप लागली. आणि त्या झोपेमध्ये सुद्धा मारुतीरायाचं राम 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 म्हणजे त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि तिच्यामध्येच ते गुंग झाले. कोण? मारुतीराय. सीतामाता वाट पाहून राहिले. मारुती गेला, अजून पत्ता नाही. भगवान शिव आणि आपले हे काय पार्वती मातासुद्धा तिथं होते, अजून गेले, पत्ता नाही. पुन्हा सीतामाते भगवान शिवानं काय सांगितलं की बाबा मी आता जातो, रामाला घेऊन येतो. भगवान शिव निघाले मारुतीरायाकडे. मारुतीला पाहता बरोबर ते सुद्धा नाचायला लागले, तांडव नृत्य करायला लागले. कारण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अवस्था झाली कोणाला पाहून? मारुतीरायाला पाहून. दोघं गेले, फसले. मग आता पार्वती म्हणते मी जाऊन पाहते काय आहे. पार्वती आली. पार्वतीनं सुद्धा नृत्य सुरू केलं. कोणाकडे पाहून? मारुतीरायाकडे पाहून. कारण अष्टसात्विक भाव निर्माण झाले, तिच्यामध्येच गुंग झाले. आत्मानंदामध्ये प्रेमानंदामध्येच ते गुंग झाले. आता मोठी पंचायत झाली. शेवटी सीतामातेने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मण आता तुम्ही जा आणि रामाला घेऊन या. आता लक्ष्मणाचं प्रेम खूप रामावर. गेले, रस्त्यात याचं तांडव नृत्य चालू होतं सर्वांचं. आपले लक्ष्मण जाताबरोबर यांच्या ठिकाणी सुद्धा अष्टसात्विक निर्माण झाले. यांना सुद्धा अवस्था झाली. हे तिथंच फसले. कोण? लक्ष्मण. आता झाली की नाही पंचायत? आता पंचायत झाली. आता काय करणार? मग आता कोण बोलवणार? शेवटी सीतामाता एकटी गेली आणि मारुतीच्या डोक्यावर हात ठेवला, डोकं थापटलं आणि मारुतीला जागी केलं. त्याबरोबर सर्वच्या सर्व जागी झाले आणि मग कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे अनादी कालापासून हे शक्तिपाताची क्रिया, अष्टसात्विक भावाची क्रिया चालू आहे आणि त्याच्याशिवाय जीवाचा उद्धार होणार नाही. हे तुम्ही कोणत्याही शास्त्रात पहा, परंतु आम्हाला ते पटत नाही. असं कोणतंच रसायन नाही की तुमच्यामध्ये बदल होईल. आहे का कोणतं रसायन? पण आमच्या शास्त्रज्ञसुद्धा थकून गेले, पण त्यांना असं रसायन सापडलं नाही की बुवा वाईटाचा एकदम चांगला मनुष्य होतो, असं रसायन नाही सापडलं अजून. पण आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून त्याचा उलगडा केला. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भावाचं काय निर्माण केला आणि त्यांच्यामध्ये एकदम काय झाला? बदल झाला. अशा प्रकारे रामायणातील हे 2 गोष्टी तुम्हाला समजण्याकरता आज मी सांगितल्या. आता राहिला आपला मूळ मुद्दा. आता आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचं. म्हणजे कशावर यायचं? आपल्या प्रवचनावर. बरोबर आहे? पहा, मागच्या वेळेला विषय झाला होता की ओम या प्रणवाक्षरामध्ये, ओम हे प्रणवाक्षर आहे, प्रणव आहे नाही काय.
अशा आकाराची अर्धमात्रा असून, आता पहा हा असा ओम आहे आणि पहिले अर्धमात्रा आहे की नाही, अर्धमात्रा आणि तिच्यावर काय आहे, टिंब, बरोबर आहे. हां, आता असा ओम म्हणजे अकार उकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, आणि तिच्यावर जी अर्धमात्रा आहे ती अर्धमात्रा म्हणजे आदिमाया, आणि त्या अर्धमात्रेमध्ये जी टिंब आहे ते आहे शिवाचं स्वरूप, ते आहे ब्रह्माचं स्वरूप. त्यातील अर्धमात्रा जी आहे, अर्धमात्रा ही जीवसूचक आहे. अर्धमात्रा आहे की नाही ओमची, ती आहे जीवसूचक. कारण जोपर्यंत अर्धमात्रा आहे तेपर्यंत जीवसूचक आहे, म्हणतो तो जीव जीवच राहणार आहे, नाही काय. आणि जे टिंब आहे हे टिंब आहे आत्मसूचक. मग जीवसूचक असलेला जीव ज्या वेळेस त्या टिंबामध्ये आत्मस्वरूपामध्ये एकरूप होतो त्यावेळेस तो जीव ब्रह्मरूप होतो, असा त्या दोन्हीचा अर्थ आहे. अर्धमात्रा आणि टिंब हा संकेतार्थ आहे. आणि म्हणजे ब्रह्मरसाने तुम्हाला किती चांगल्या प्रकारे उपचार केलास, म्हणजे तू ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव सद्गुरूंनी शिष्याला आणून दिला पाहिजे, तरच तो सद्गुरू, तरच तो गुरु. नाही तर नुसतं कुत्र्यासारखा गुरु 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 नाही. शास्त्रामध्ये जसा अनुभव आहे, ज्ञानेश्वरी भागवतामध्ये जसा अनुभव आहे, तसा जर आम्हाला अनुभव येत असेल तर आमचा रस्ता योग्य आहे. आम्ही पापाचे अधिकारी नाही. आमच्या जीवाचा उद्धार फक्त नामानंच होईल. त्याच्याकरता नाम, त्याच्याकरता सद्गुरूची प्राप्ती. ब्रह्मांडाला व्यापून हे जे ब्रह्म आहे, म्हणजे हा जो परमात्मा आहे, हा संपूर्ण परमात्मा ब्रह्मांडाला व्यापून आहे. ते ब्रह्मांडाला व्यापून आहे. ते तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या बाहेर आहे. संपूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळ जेवढं काही ब्रह्मांड आहे, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्म त्या ब्रह्मांडाला व्यापूक आहे. म्हणून ते अनंत आहे, अपार आहे. त्याचा अंत लागत नाही, कधीही लागणार नाही. किती शास्त्रज्ञांनी खटपट केली, किती प्रयत्न केले, तरीसुद्धा ब्रह्म हे अपार असल्यामुळे, अनंत असल्यामुळे त्याचा अंत लागू शकत नाही. एवढं करूनही ते ब्रह्म शिल्लक आहे. अशा प्रकारे ते ब्रह्मच कोण आहे, मी आहे. या चराचरामध्ये व्याप्त असलेलं ब्रह्मच माझं स्वरूप आहे, मीच ब्रह्म आहे असा अनुभव झाल्याने मी सुद्धा त्या ब्रह्मा एवढाच व्यापक झालो. कारण नाम घेतल्यानंतर नामस्मरण करता 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 त्याला देहाचं आठवण राहत नाही. नामस्मरण करता 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 आणि तुम्ही नामस्मरण करतच राहिले तर काय होईल, तुम्हाला बाहेरची आठवण येईल. कोणी बोलून राहिलं ऐकू येईल, इकडे ऐकून राहील, कोणी काय बोलते हे ऐकू येईल कालांतरानं पुढे. परंतु ते ऐकू येणं सुद्धा एक प्रकारची प्रकृतीच आहे, मायाच आहे, बरोबर आहे. मग ते ब्रह्मांडात भरून ते ब्रह्म उरलेलं आहे. कोणा साधूने एका योगबळाने जर एखाद्याचे मरण चुकवले, एखादा साधू आहे त्यानं मोठा योग लावला आणि आपल्या शिष्याचं मरण चुकवलं, तर त्याला एका मरणातून जे सोडविलेले असते त्याचे ऋणातून उतराई होता येत नाही. किंवा मी जीव आहे, मला शिवपदाला पोचवलं कोणं, माझ्या सद्गुरूनं, मी आता याचे उपकार कधीही फेडू शकणार नाही. एक जरी जीव तरला, एका जीवावर जरी कृपा केली तरीसुद्धा त्याचे उपकार सद्गुरूचे उपकार, सद्गुरूनं जे उपकार केले ते उपकार शिष्य फेडू शकत नाही. मग ज्यानं आपल्या प्रभावाने म्हणजेच गुरुपरंपरेने नाही काय कोट्यावधी जन्म चुकवली, ते त्या श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहाची गोडी अजोड आहे, त्याचा विचार केला जात नाही. म्हणून श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहाला यश आले
गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाला यश आलं हे जाणण्याची मुख्य खूण म्हणजे त्या अनुग्रहाविषयी अनुग्रहिताला वाढते प्रेम वाटू लागते. अनुग्रह झाला, बोध मिळाला. बोध मिळाला कोणाकडून? सद्गुरूकडून साधकाला बोध मिळाला म्हणजेच अनुग्रह मिळाला. आता 9 दिवस झाले, बरोबर आहे. 9 दिवसात तुम्ही काय केलं? अरे बोला. नवरात्र हां काय केलं? नुसत्या उड्या मारल्या काय? मग कशा करता? आम्हाला सद्गुरूकडून तो बोध मिळवण्याकरता हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा आहे ना. त्या बोधाचा झेंडा म्हणजे तो बोध घेईल कोणाकडून? सद्गुरूकडून. आणि हे मागणं देवीकडे आहे. कारण मुळातच तुम्ही देवी स्वरूप आहात. आणि म्हणून विशेषतः बाया तर माणसं तर आहेच म्हणा, पण बायासुद्धा यांनी हाती बोधाचा झेंडा काही घेतलेला नाही, बरोबर आहे. आणि नुसतं तोंडानं म्हणता काय म्हणतात ते? हां आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा काय? आईजवळ काय मागायचं? जोगवा मागायचा. कोणता जोगवा मागायचा? की बाबा रे हे माते, तू तर काही मला तिथपर्यंत पोहोचवू शकणार नाही, मग माझ्यावर तू कृपा कर. तू माझ्यावर कृपा केली की माझी सद्गुरूची काय होईल? भेट होईल. आणि भेट झाल्यानंतर मी त्यांच्याकडून अनुग्रह घेईल, बोध घेईल. मग हा बोधाचा झेंडा मी घेईन आणि बाकीचं सर्व खलास होऊन जाईल. ते काही सांगत नाही आता मी. आहे तुमचं पाठ, माझं पाठ नाही, तुमचं सर्व पाठ आहे. कुठं सांगत बसू? कारण आम्हाला 9 दिवस तेच कामं असतात, बरोबर आहे. हां जिकडे तिकडे हेच आहे. देवीच्या आरतीमध्ये सर्व बोध आहे, सर्व ज्ञान तिच्यामध्ये दडलेलं आहे. परंतु प्रश्न असा आहे, अनुभव नसल्यामुळे आम्हाला ते कळत नाही काय. जर अनुभव जर असला तर आपण देवीकडे पाहूसुद्धा शकत नाही. देवीकडे नुसतं पाहिलं तर काय होते? इकडे वृत्ती उफाडते, डोळ्यामध्ये अश्रू येतात, काय केलं काय होते? हां म्हणजे देवीचं आणि तुमचं स्वरूप कसं आहे? एक आहे, त्यावरून सिद्ध होते. आणि तीच देवी मग तुमच्यावर कृपा करते. आणि तीच देवी काय करते? कोणती देवी? कोणती देवी? तुमच्या आतमध्ये असलेली देवी म्हणजेच ही कुंडलिनी माता. बेंबीच्या देठाजवळ काय आहे? कुंडलिनी आहे की नाही? मग ही कुंडलिनी आदिशक्ती आहे. ही कुंडलिनी आदिशक्ती आहे, ही कुंडलिनी देवी आहे. ही कुंडलिनी पहिले जागृत करावी लागते नामस्मरणानं, सद्गुरूच्या कृपेनं. ही कुंडलिनी, हे आदिमाता जागृत होते. आणि ती आदिमाता वाट पाहून राहिली. ज्यानं नाम घेतलं नाही त्याची वाट पाहून राहिली. पूर्ण काय नाही आपलं हे दाभाडीतल्या लोकांची वाट पाहून राहिली. ही देवी बेंबीच्या देठावर असलेली आदिशक्ती वाट पाहून राहिली. अरे तुम्ही जीव नका राहू, मी तुम्हाला तशी बुद्धी देते. तुम्ही सद्गुरूकडे जा आणि मला जागी करा. आणि मला जागी केल्यानंतर मी आरामशीर त्या शिवाची भेट घेईल, त्यावेळेस मला आनंद होईल. पण कशाचं काय? नुसतं चालू आहे. कीर्तन, प्रवचन, जप कर, तप कर, व्रत कर, ध्यान धारणा कर, नुसतं चालू आहे. हां त्याचा कोणी विचार करत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. मग अनुग्रहिताला, ज्यानं अनुग्रह घेतला त्याला काय वाढतं? प्रेम वाढू लागते. आणि राहून त्याला काय होते? त्या नामाची आठवण येते. लौकिक लाभासाठी मंत्र सांगणारे भक्कम आहेत. तांत्रिक उपासना सांगणाऱ्याचा सुकाळ आहे. तंत्र, मंत्र, विद्या, अमुक टमुक, अरे बापा ते कुठेही मिळतात. या गावात बी असेल कोण ना कोणी मंत्रतंत्र करणारा आहे ना. अरे बापा सुकाळ प्रत्येक गावामध्ये आहे.
मंत्र सांगणारे आहे, लौकिक मंत्र सांगणारे आहे, यंत्राची तांत्रिक उपासना सांगणारे आहे, तुम्ही असं करा. हे भटजी लोक वगैरे काय तेच आहे. इतक्या ह्या देवाची पूजा करा, इतके जप करा, तितकं जप करा, नाही काय. यायचं तर सुकाळ आहे, बरोबर आहे, ते कुठे मिळतात. पण भवरोगाच्या भयातून कायमची सुटका करणारं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी नाही. जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मात्र त्या मंत्रामध्ये नाही, त्या तंत्रामध्ये नाही. म्हणून असे सद्गुरू फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे म्हणजे मिळत नाही. दुर्मिळ आहे, मिळतच नाही, मिळतच नाही. अजून मिळाले नाही आणि आत्ताही मिळत नाही. कोणाला? ज्यांनी नाम घेतलं नाही त्याला. मरेपर्यंतही मिळणार नाही. ज्यानं नाम नाही घेतलं त्याला. म्हणजे दुर्मिळच आहे की नाही. अरे सद्गुरू दुर्मिळच आहे की नाही. सद्गुरू दुर्मिळ आहे, मिळत नाही. म्हणून भगवंतांना, म्हणून शास्त्रामध्ये कोटो में कोई आणि कोई में कोई मुझे जानता है. अरे अनेक कोट्यावधी लोक मला भजण्याकरता म्हणजे पावण्याकरता प्रयत्न करतात आणि अशा कोट्यावधीमधून एकालाच माझी प्राप्ती होते आणि तिच्यातले तुम्ही आहात. म्हणून सद्गुरू फार दुर्मिळ आहे. ते ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव आणून देतात. त्यामुळे या संसाराचा क्षणामध्ये बाध होतो. संसार शिल्लकच राहत नाही. अरे संसारच राहत नाही. आणि संसार जरी राहिला तरी आमचा संसारच त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून आम्हाला कोणत्याच प्रकारचं पाप लागत नाही. समजलं? म्हणून हे गुरु, हे श्री गुरु मला अनुग्रह दिला, त्यामुळे माझा अहंकार बाधित झाला. अहंकार शिल्लक राहिला नाही. तो बाधित होताच मला महासुखरूप आत्मलाभ झाला. अनुग्रह मिळाला, अहंकार गेला, आत्मस्वरूपाचा लाभ झाला. हे त्या अनुग्रहाचं, हे सद्गुरूचं काय, सद्गुरूनं दिलेलं फळ आहे. केवळ म्हणजे एकमेव भेदशून्य ब्रह्म, त्याचा अपरोक्ष अनुभव म्हणजे कैवल्य. अपरोक्ष अनुभव येणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येणं म्हणजे कैवल्य. भेद आणि द्वैताच्या भ्रमातून मुक्ती म्हणजे कैवल्य. तिथं भेदही राहत नाही, तिथं द्वैतही राहत नाही, लहान मोठंही राहत नाही, कोण्या जातीचा समाजातही राहत नाही, म्हणजेच कैवल्य. त्या कैवल्याचे ज्ञान देणारा त्रिभुवनात तुझ्यासारखा कोणीच नाही. या कैवल्याचं ज्ञान सद्गुरू काय करतात, या कैवल्याचं दान देतात. तसा कैवल्याचं ज्ञान देणारा सद्गुरूशिवाय कोणी सापडत नाही. त्यामुळे संसाराचे सत्यत्व आणि त्यामुळे त्यासंबंधी असणारी आसक्ती नाहीशी झाली, तो बाधित झाला. म्हणून हे गुरु, आता माझी अशी प्रार्थना आहे, म्हणजे साधकाची किंवा भक्ताची प्रार्थना आहे. कोणाजवळ? गुरुजवळ. हे गुरु, आता माझी प्रार्थना आहे की शक्तिपाताच्या सामर्थ्याने, कोणता शब्द आला? शक्तिपात. अष्ट सात्विक भाव, त्याला आम्ही अवस्था म्हणतो. चारही तीनही शब्द एक. प्रत्येक संतानं अष्टसात्विक भावाला अलग अलग नावं दिलेली आहे. मग शक्तिपाताच्या सामर्थ्याने मला जो आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव आला की बाबा रे, मी आत्मा आहे, मी जीव नाही, मी देह नाही, मी संसारी नाही, तर मी आत्मस्वरूप आहे. आणि तो तात्कालिक व म्हणून अस्थिर आहे. म्हणून तो तात्कालिक आहे आणि तो कसा आहे? अस्थिर आहे. दृढ अपरिवर्तनीय नाही, अपरिवर्तनीय नाही, तो परिवर्तनीय आहे. त्या महासुखाचा मला लाभ, अखंड अनुभव मिळेल असा उपाय सांगा. झाली अवस्था, नाही काय? आता अवस्था झाली, अष्टसात्विक भाव निर्माण झाले, आत्मस्वरूपाची ओळख झाली, परंतु तो तात्कालिक आहे, अस्थिर आहे. तो स्थिर नाही, तो एका ठिकाणी नाही. बरोबर आहे? मला तसाच अखंड अनुभव येईल असा मला उपाय सांगा आणि मी सुखरूप होऊन राहील, हा मला तुम्ही असा काहीतरी अनुभव सांगा. कारण अवस्था होणं म्हणजे कसं आहे? तात्कालिक नाही की स्थिर आहे? तात्कालिक नाही, तेवढ्यापुरता. नाम घेतलं, अवस्था झाली, नाम घेतलं, अवस्था झाली, पुन्हा आणखी
तो अस्थिर आहे, तत्कालीन आहे, तेवढ्यापुरता आहे. कशाकरता? किंवा मी आत्मा आहे हे कळण्याकरता नाम आहे. पण तो अखंड अनुभव मला मिळेल असा मला उपाय सांगावा आणि मी सुखस्वरूप राहील असा अनुभव मला सांगा. त्या सुखाचे काय स्वरूप आहे आणि ते स्वरूप कसे आहे, तरी आपण माझ्यावर कृपा करावी. हे मुकुंदराजानं जसे ज्ञानेश्वर माऊली आहे ना, तसं मुकुंदराजानं लिहून ठेवलं आहे. बरोबर आहे. शिष्याने कामना करता क्षरीत ती गुरूंनी पूर्ण केली. अशा प्रकारे शिष्याने इच्छा केली आणि सद्गुरूने ती कामना पूर्ण केली. ती विनंती ऐकल्यावर योग सम्राट असलेले श्री गुरु शिष्याला म्हणाले की तू जिज्ञासेचा पूर्णचंद्र आहेस. तुझ्या ठिकाणी जिज्ञासा आहे, तुझ्या ठिकाणी इच्छा आहे, तुझ्या ठिकाणी आवड आहे. त्या जिज्ञासेचा तो पूर्णचंद्र आहे. त्यामुळे माझ्या बोधाच्या समुद्राला उधाण आले आहे. म्हणजे आता मी प्रसन्न झालो. प्रसन्न झाल्यामुळे तुला कोणत्याच प्रकारची आता फिकीर राहिलेली नाही असं गुरुनं आश्वासन दिलं. कोणाला? शिष्याला. कारण तू विवेक वैराग्यादी साधन चतुष्टायी संपन्न आहेस असा दुसरा सहसा कोणी आढळत नाही. म्हणजे विवेक आणि वैराग्य साधन चतुष्टयाने संपन्न असणारा असा जो साधक आहे तसा साधक आवश्यक आहे. कोणाला? सद्गुरूला. नाही काय? तुझे तीव्र मुमुक्षत्व लक्षात घेऊन मी आता तुला सांगेल, चांगलं ऐकून घे. मग सद्गुरूनं सांगितलं, तू आताच महासुखाचा अनुभव घेतला. म्हणजे काय झालं? महासुखाचा अनुभव घेतला, तुला नाम मिळालं, तुला अवस्था झाली, तुझ्या ठिकाणी अष्टसात्विक गुण निर्माण झाले. त्या महासुखाचा तू अनुभव घेतला. तो श्री गुरुच्या अनुग्रहा सामर्थ्याने आला. तो गुरु कृपेनं आला. तुला जो अनुभव आला हा गुरु कृपेनं आला. गुरुची कृपा होते, गुरुची कृपा होती, गुरुपासून बोध मिळाला म्हणून तुला त्या आत्मस्वरूपाचा, त्या महासुखाचा अनुभव आला. जे ब्रह्म तुझे स्वरूप आहे त्याचाच तू अनुभव घेतला. कारण तो जीवच कोण झाला? ब्रह्मस्वरूप झाला. जीवच ब्रह्म झाला. पहिले होता जीव म्हणून तो 184 ओळखला. नाही काय? गुरुच्या कृपेनं अनुग्रह मिळाला. तोच कोण झाला? जीव. शिवस्वरूप झाला. त्याचा तू अनुभव घेतला. तो अनुभव कोणी आणून दिला, कोठून आणून दिला, कोणाला आणून दिला, तो आणून देता येत नाही. तो असा इकडे तिकडे रस्त्याने मिळतो काय? मिळत नाही. ज्याच्या अंतःकरणाला बोध होत नाही. अरे अंतःकरणाला बोध होणं महत्त्वाचं आहे. आपल्या अंतःकरणाला बोध होणं महत्त्वाचं आहे. आणि बोध होण्याकरता गुरुची आवश्यकता आहे. गुरु मिळण्याकरता अनंत जन्माची पुण्याई आवश्यकता आहे. आणि अनंत जन्माची पुण्याई असल्यानंतरही भगवंताची कृपा आवश्यक आहे. तर तुमच्या अंतःकरणामध्ये बोध निर्माण होईल. म्हणून ज्याच्या अंतःकरणाला बोधच नाही त्याविषयी वाणी बोलूच नाही. त्याविषयी काय बोलायचं? काही फायदा नाही बोलून. काहीच फायदा नाही. बोलून बोलून आपली जीभ काय करणार आहे? बोलून बोलून आपली जीभ खराब करणार आहे. पहिले चांबड्याची जीभ बोलून बोलून ते चांबडं उलट खराब होऊन जीभेचं. ज्याला समजून सांगायचं, जो ऐकेल त्याला सांगायचं, जो ऐकणार नाही त्याला तत्तच मरू द्यायचं. काही घेणं देणं नाही आपल्याला. मग कोणी असो, नवरा असो, बायको असो, पोरगा असो, पोरगी असो, माय असो, इवाई असो, जाऊबाई असो, कोणी असो, काही घेणं देणं नाही. जो ऐकेल त्याला सांगायचं. एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, तीनदा सांगायचं, पुन्हा चकोर शब्दही त्याच्या पुढे काढायचा नाही. जाय तिकडेच खप. बरोबर आहे काय? म्हणून सांगितलेलं आहे त्याविषयी वाणी काहीच बोलू शकत नाही. ज्याच्यामुळे मन मनन करते. मन काय करते? मनन करते. मनच मनन करते. जे चिंतन करते ना हे मनच करते. बरोबर आहे. त्या स्वयंप्रकाश व आनंदरूप ब्रह्माचा तोला अपरोक्ष अनुभव आला आहे. हे बाबा तू नाम घेतलं, तू अनुग्रह घेतला, त्या स्वयंप्रकाश आणि आनंद स्वरूप असा ब्रह्माचा तुला अनुभव आला ना? सद्गुरू विचारतात कोणाला? शिष्याला.
कारण ब्रह्म हे निरवयव आहे. ब्रह्माला ब्रह्म म्हणजे परमात्मा. बरं, परमात्मा म्हणते कोणी, विठ्ठल म्हणते कोणी, राम म्हणते, नाही काय, कोणी परमेश्वर म्हणते, आहे का नाही. मग त्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, बरोबर आहे. मग हे ब्रह्म निरवयव आहे. त्याला हात नाही, पाय नाही, नाक नाही, डोळे नाही, कान नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच निरवयव आहे. त्याला अवयवच नाही. इतकं सुख. पा पा काय पाहता मोबाईल, पा इतकं सुख. ते ब्रह्म, ते एवढं ब्रह्म साऱ्या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तेच तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या बाहेर या पोकळीमध्ये तेच भरलेलं आहे. कारण ते निरवयव आहे. आणि त्याला अवयवच नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, लठ्ठ बी नाही तर हळकुळं बी नाही. आहे काय ब्रह्म? पाहिलं का कोणा? ते काही दिसत नाही. आणि पाहता 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 मनच खलास होऊन जाते, मनच शिल्लक राहत नाही, मनच जिरून जाते. कोण पाहिल त्याचं तोच पाहतो. कळून राहिलं काय? हां, बुटकं नाही, उंचही नाही. कोण? ब्रह्म. ब्रह्म शरीरात राहून शरीरापासून आलेलं आहे. लक्षात घ्या, ते ब्रह्म तुमच्या शरीरामध्ये आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये ब्रह्म आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये परमात्मा आहे, पण तो तुमच्यापासून अलग आहे. तुमचा देहाचा काहीही संबंध, तुमचा मनाचा, ब्रह्माचा आणि मनाचा काहीही संबंध नाही. तो अलग आहे, अलग आहे. अरे हा आपण श्वास घेतो, श्वास घेतो, आला आला आला, घेतला, कुठे जातो तो? तिकडे सोडा, सोडला, आत घ्यायचा, बाहेर सोडायचा. या शरीराचा आणि त्या श्वासाचा काय संबंध आहे? बोला बोला, आहे का काही संबंध? येतो, श्वास घेतला, सोडला, झालं. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. देहाचा आणि त्या श्वासाचा काहीही संबंध नाही. मग तुम्ही म्हणता असो कसो? काहीच संबंध नाही. कारण तो श्वासच म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. तुमच्या श्वासामध्येच ते ब्रह्म ओळखलेलं आहे. हां, आणि जर खोटं असेल तर नाक दाबा, का होईल माणूस? अरे जेवण 2 दिवस नाही केलं, 7 दिवस नाही केलं चालेल, पाणी नाही पिलं चालेल, पण थोडा वेळ नाक दाबलं तर काय होईल? गंडारून जाल, म्हणजे मरून जाल. हां, पहा, चाललं कोणावर? चाललं कोणावर? त्याच्यावरच चाललं, आणि त्यालाच आम्ही बाजूला सारतो. 5 लाखाची गाडी घेतली, टुरिंग 4 व्हीलर घेतली, 5 लाखाची गाडी, बरोबर आहे. त्याच्याकरता ड्रायव्हरला पैसे, बिघडली तर मेकॅनिकलला पैसे, दुरुस्ती करता. हां, अरे पण ज्याच्या सत्तेवर ते चालते ते फुकट. कोणाच्या सत्तेवर चालते गाडी? टायरात काय असते? कशाच्या भरोश्यावर चालते? हवेच्या भरोश्यावर. आणि हवा रचली तर अरे पुचकलंच चाक, हां, नाही मेकॅनिकडे. जशी गाडी हवेच्या याच्यामध्ये चालते तसे तुम्ही सुद्धा त्या हवेमुळेच चालता. आणि तेच त्याचं स्वरूप आहे. हां, ब्रह्म शरीरात राहून या शरीरापेक्षा कसं आहे? अलग आहे. हां, आणि ते सुखरूप असल्यामुळे सर्वांना गोड वाटते. ते ब्रह्म सुखरूप आहे, ते एक ब्रह्म आनंद रूप आहे, म्हणून सर्वांना गोड वाटते, चांगलं वाटते. कारण ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि तेच ब्रह्म निघून गेलं की बोंबलतात. आता होता कसा गेला? कारण ते सुखरूप असलेलं नाही काय ब्रह्म, तो आत्मा हा निघून गेल्यानंतर शरीरात काही शिल्लक राहत नाही. त्याला हात असता, पाय असता, नाक असता, डोळे असतात, सर्व असतात, सर्व असते की नाही? हां, मग तो बोलत का नाही? डोळ्यानं पाहत का नाही? भाऊ काय एक गाज खात का नाही? कारण तिच्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व असते हे काय होऊन जाते? आणि ते आत्मा आहे म्हणून सर्व एकमेकांना गोड आहात. ते आत्मतत्व माझ्यामध्ये आहे म्हणून मी घरून इकडे आलो, आहे का नाही? आणि तेच जर नसतं तर याचं काही काम नाही. याचं काम होतं काय? काहीच काम नाही.
मग गोड काय आहे? ते आत्मतत्व सुखरूप आहे आणि ते सर्वांना गोड वाटते. तो निघून गेला, त्याच्यावर एवढं प्रेम करता. कोणावर प्रेम करता तुम्ही? जग कोणावर प्रेम करते? देहावर, आत्म्यावर प्रेम करत नाही. बरोबर आहे. शरीर प्रिय किंवा अप्रिय होईल, आत्मरूप ब्रह्म सतत प्रिय असते. प्रत्येकाच्या ठिकाणी असलेले आत्मस्वरूप आहे हे हमेशा कसं आहे? सर्वांना प्रिय आहे, सर्वांना प्रिय आहे. दुसऱ्याला तर प्रिय आहे, पण आपलंही आपल्याला प्रिय आहे. आणि त्याच्यावरच हा संसार चालू आहे. त्या ब्रह्मावरच, त्या आत्मस्वरूपावरच आपला संसार चालू आहे, असं कितींना समजलं? हां, कारण ब्रह्मनिर्वय असल्याने भेदशून्य आहे, अखंड आहे. त्याचे स्वरूप समजावून सांगताना वेदसुद्धा मेटाकुटीला आले. वेदांनासुद्धा बोलता आलं नाही. वेदसुद्धा काय बोलून 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 थकला, वेद जाणू गेला, पुढे मौनावाला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कसे. अरे वेदसुद्धा थकून गेला, वेदाला सुद्धा त्या ब्रह्माचं महत्त्व सांगता आलं नाही. मग सांगता आलं नसेल काय? सांगता आलं, बरोबर आहे, सांगता आलं. सांगता आलं काय? पण अनुभव देता आला नाही. सर्व आहे वेदात, ज्ञानेश्वरी भागवतात सर्व आहे, ज्ञानेश्वरी सर्व आहे, भागवतात सर्व आहे, गीतेमध्ये सर्व आहे, पण अनुभव आहे काय? अनुभव घ्यायचा असेल संताकडे जा, आणि नाही तर नुसतं पारायणच करत बसा, अनुभव येणार नाही. संताशिवाय, गुरुकृपेशिवाय अनुभव येणार नाही. शास्त्रात सर्व आहे. त्या ब्रह्माच्या सुखाचा अनुभव आला की विषय सुखासाठी प्रयत्न करणारे कष्ट नकोशे होतात, आणि सहज सुख सोडून कष्टसाध्य विषय सुखाचा शीन कोण करील? त्या आत्मस्थितीमध्ये झोपही नसते. आत्मस्थिती अशी वस्तू आहे की तिच्यामध्ये झोप नसते. आता कोणी, आता कालचीच गोष्ट, एवढा मोठा, आता ते कदाचित कोणालाच कळणार नाही, इथं तुम्हालाही कळणार नाही, कोणालाच कळणार नाही. प्रश्न असा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आताच सांगतो. प्रश्न जरा गहन आहे, खोल आहे. किंवा आईच्या उदरामध्ये 6 महिने बालक असते, गर्भावस्थेमध्ये, बरोबर. त्याला हात पाय अमुक तमुक हे, मग त्याची अवस्था कोणती? त्याची जी अवस्था कोणती? मग तो भगवंताशी एकरूप आहे काय? हा प्रश्न आहे. 6 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने झाले, तो भगवंताशी एकरूप आहे का? एवढंच फक्त सांगायचं, हो किंवा नाही. आईच्या गर्भामध्ये असलेला बोलत जा, कोणतं सांगा, तो भगवंताशी एकरूप आहे का? अंदर आहे तो. अरे आहे, सर्वच आहे म्हणणं ना. हां, बरोबर आहे. तुमचं सर्वांचं म्हणणं काय? 6-7 महिने झाले, त्याचा श्वास सुरू झाला नाही काय? म्हणजे भगवंताचं स्वरूप आणि त्याचं स्वरूप कसं आहे? एकच आहे. साप चुकीची गोष्ट आहे. नाही, कसं काय? कसं एकरूप असाल तुम्ही? ज्या अर्थी हात पाय नाक डोळे त्याला तयार झाले, त्या अर्थी पंचभूत महाभूतामध्ये तो तयार झाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट नाही काय, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तो जन्माला तिथं का येऊन राहिला? कारण अनंत जन्मीचं कर्म त्याच्या जवळ आहे, म्हणून त्याला जन्माला येणं भाग आहे. जरी त्याला समजत असलं, समजत नसलं की बुवा मी इथं आतमध्ये गर्भावस्थेत आहे, मग तो सुसुप्ती अवस्थेत असतो. कोणत्या अवस्थेत असतो तो? लक्षात घ्या. सुसुप्ती अवस्थेत तुम्हाला काही समजते काय? आता तुम्ही गाढ झोपले, तुम्हाला काही समजते काय? म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे तो सुसुप्ती अवस्थेमध्ये असतो. 3 गोष्टी आहे, आणि म्हणून तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. कसा काय उद्धार होईल त्याचा? तो भगवंताची एकरूप राहीलच कसा? अरे तो जीव आहे ना,
तो जीव आहे की नाही, मग तो भगवंताशी ब्रह्माशी एकरूप कसा का राहील? कारण तो सुसुप्ती अवस्थेमध्ये आहे. कळून राहिलं काय? कळून राहिलं? तुम्ही गाढ झोपता, दुसऱ्या दिवशी जागा होता की नाही? अरे जागी होता का नाही तुम्ही? हां, कारण तुम्ही सुसुप्ती अवस्थेमध्ये असता. मला सांगा, शेंगदाणा घेतला, जमिनीत टाकला, काय होईल? तो ते पेरल्यानंतर काय येईल? वर येईल, वर येईल. परंतु जोपर्यंत तो त्याला योग्य खतपाणी मिळत नाही तोपर्यंत तो सुसुप्तीमध्ये असते. शेंगदाणा आहे, घेतला, खाल्ला, लगे मोकळे, सुसुप्ती अवस्थेमध्ये. तुम्ही जे जे खाता हे सर्व सुसुप्ती अवस्थेमध्ये आहे, म्हणून त्याला पाप नाही. लक्षात घ्या. आहे ना, सुसुप्ती अवस्थेमध्ये धान्य खाता की नाही, सर्व सुसुप्ती अवस्थेमध्ये आहे. पण ज्या वेळेस योग्य त्याला खतपाणी मिळते त्यावेळेस तो जीव तयार होतो, तोपर्यंत तो सुसुप्ती अवस्थेमध्येच असतो. मग ही सुसुप्ती अवस्थेच्या आम्हाला पुढे जायचं आहे. मग त्याचा उद्धार होईल की नाही? आतमध्ये उद्धार होईल की नाही? होणारच नाही. अरे होणारच नाही. कसा होईल? 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, लक्षात घ्या. आता इतकं डोकं कधी चाला? अरे एवढं डोकं कधी चाला? कोळून प्यायला तरी समजणार नाही काही काही गोष्टी. मोठा प्रश्न आहे. हां, मग काय सांगितलेलं आहे? आत्मस्थितीमध्ये झोपही नसते आणि जागही नसते. तो झोपतही नाही, जागी नाही, कारण कर्तृत्व नसते, भोगही नसतो. हां, त्या स्थितीत सुखच जणू सुखाला भोगते, कारण भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी त्या ठिकाणी नसते. बरोबर आहे? त्या ज्ञानरूप गगनाच्या आकाशात तुझ्या संकल्प विकल्पाचे ढग पूर्ण विरून गेले. ज्ञान कसं आहे? गगनरूप आहे, आकाश एवढं आहे. तिच्यामध्ये जे संकल्प विकल्प आहे, हे जे ढग आहे, हे आपोआपच त्या ज्ञानामध्ये काय होऊन जातात? जिरून जातात. संकल्प विकल्प त्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही, कारण तो जीव आत्मस्वरूप होतो. बरोबर आहे? त्या चिद गगनाचा तुला अनुभव आला. आपली पहिलीच अवस्था पहा, आपण त्या स्वरूपाशी काय होऊन जातो? एकरूप होऊन जातो. त्याच्यामुळे त्याला देहाची सुद्धा आठवण राहत नाही. म्हणून तत्त्वम अशी, आता आलं तिच्यावर, तत्त्वम अशी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहे, ते तू आहे. या चराचरामध्ये व्याप्त असलेलं परमात्म तत्व तू आहे. म्हणजे तुम्ही कोण झाले? परमात्माच झाले. बरोबर आहे? या महावाक्यातील गुढार्थ, त्वत हा वाच्यार्थाने जीव, तत् म्हणजे तू, म्हणजे तू कोण आहे? जीव आहे. त्वम म्हणजे ते, आणि लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य आहे. काय? त्वम हा वाच्यार्थानं जीव झाला आणि लक्षार्थानं कुटस्थ चैतन्य आहेच. मग तो जीव का झाला? लक्ष 84 अळमध्ये अडकला म्हणून तो जीव झाला. परंतु तो जीवच कोण आहे? लक्षार्थानं पाहिलं, त्याचा जर अनुभव घेतला तर तो कुटस्थ चैतन्यच आहे. की ते चैतन्य या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तत् वाच्यार्थाने ईश्वर, तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर, तत् वाच्यार्थाने ईश्वर आहे आणि लक्षार्थानं मात्र ब्रह्म आहे. मग आता पहा, जीव आणि ईश्वर याचं काय आहे? ऐक्य आहे. जीव आणि ईश्वर याचं ऐक्य आहे. वाच्यार्थानं अलग अलग, पण लक्षार्थानं मात्र दोन्ही एकच आहे. जीव आणि ईश्वर याचे ऐक्य आणि कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म याचे ऐक्य. हे समजलं काय? हे समजलं काय? पुन्हा सांगतो.
तम असे, तत् म्हणजे ते म्हणजे या चराचरामध्ये व्याप्त असलेलं ब्रह्म. त्वम म्हणजे तू, आणि अशी म्हणजे आहे. तत् त्वम अशी म्हणजे ते तू आहे. बरोबर आहे. आता त्वम म्हणजे ते, त्वम म्हणजे ते, हा त्वम म्हणजे तू, नाही काय. आता हा वाच्यार्थानं जीव झाला. तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू. तर त्वम हा वाच्यार्थानं म्हणजे बोलाच्या शब्दानं, मुखानं, तोंडानं जीव झाला. आपण कोणालाही काही म्हणतो का बो तू हे काम केलं काय, म्हणजे कोण काम करते, तर शेवटी तो जीवच असतो, नाही काय. मग वाच्यार्थानं जीव आहे, परंतु तो वास्तविक पाहता लक्षार्थानं कुटस्थ चैतन्य आहे, तो जीव नाही. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समन वाया तू दुर्गम न घाली मन. तुम याचा अर्थ वाच्यार्थानं बोलायचा असलं तर जीव, आणि लक्षार्थ त्याचा जर असला तर चैतन्य. बरोबर आहे. तत् याचा अर्थ ईश्वर हा झाला वाच्यार्थ, आणि त्या वाच्यार्थाचं लक्षार्थ झालं ब्रह्म. म्हणजे या ठिकाणी जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य दाखवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म याचं लक्ष, जीव आणि ईश्वर हे ऐक्य, त्याच्यानंतर कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म याचं, म्हणजे एक नुसता वाच्यार्थ आणि दुसरा कसा वाच्यार्थ आणि दुसरा कुटस्थ. बरोबर आहे. हां, की प्रपंचात सुखाचा रस वाटेनासा होतो, कारण ब्रह्मसुख निरपेक्ष नित्यप्राप्त आणि अविट असून संसार रूप हे सापेक्ष आहे. हां, येथे जीव आणि ईश्वर यातील शरीराचा एक भाव, काय जीव आणि ईश्वर यातला शरीराचा एक भाग एक असतात, आणि कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म हे एकरूप असतात. तुम्हाला सांगितलं मी, जीव आणि ईश्वर हे एक वाच्यार्थानं, चैतन्य आणि ब्रह्म हे लक्षार्थानं एक. समजून राहिलं काय? समजून राहिलं. हां, त्या शक्तीला शिवरूपात पाहणे हाच राजयोग. त्या शक्तीला शिवरूपात पाहणे याला राजयोग म्हणतात. म्हणजे ती शक्तीच त्या शिवाशी काय होऊन जाते, एकरूप होऊन जाते, याला राजयोग म्हणतात. शक्ती शिवाची अद्वय अर्धांगिनी आहे. बरोबर आहे. शिवाची बायको कोण? शक्ती. शिवाची बायको उमा, शिवाची बायको पार्वती, शिवाची बायको शक्ती. म्हणतो ना आपण शिवशक्ती. शिव म्हणजे शिव, आणि शक्ती म्हणजे शिव म्हणजे ब्रह्म, आणि शक्ती म्हणजे माया आणि ब्रह्म, प्रकृती आणि पुरुष, जीव आणि शिव. बरोबर आहे. हां, म्हणजे शक्ती शिवाची अद्वय अर्धांगिनी आहे. त्यामुळे प्रारब्ध असेपर्यंत, ऐकून घ्या, प्रारब्ध असेपर्यंत देहरूपाने शक्ती, ऐकून घ्या, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध आहे, जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत. आता समजलं भाषा? बरोबर आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे म्हणजे तुम्ही मरत नाही, तोपर्यंत देहरूपाने शक्ती तुमच्या जवळ आहे. काय आहे हे? काय? हात, पाय, नाक, डोळे, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, जागृती, स्वप्नी, सुख, काय आहे? सर्व कोण आहे? हां, काय आहे? शक्तीचंच रूप आहे. मग ती जोपर्यंत तुम्ही देहरूप आहे तोपर्यंत देहानं ती शक्ती तुमच्याजवळ आहे. प्रारब्ध आहे तोपर्यंत ती शक्ती आहे. पण प्रारब्ध खलास झालं आणि आत्मरूपानं शिव सामरस्याने त्या ठिकाणी नांदतात.
म्हणजे अशा प्रकारे शिव आणि शक्ती हे दोन्ही एका ठिकाणी नांदतात. शिव म्हणजे ब्रह्म आणि शक्ती म्हणजे कुंडलिनी आदिमाता. बरोबर आहे. मग हे दोन्ही शिव आणि शक्ती एक सामरस्यानं एकमेकाला लागून आहे. शिवाची देहरूपता लीला चालते. मग या शिवाची काय ते देहरूपानं लीला चालते. अरे हा जो शिव आहे हा खेळ खेळतो, या ब्रह्मांडात खेळ खेळून राहिलेला शिव आहे. पण कोणाच्या रूपानं? देहरूपानं तो लीला करतो. देहरूपानं तो लीला करतो. तुम्हाला देह आहे की नाही? देह आहे की नाही? म्हणून तुम्ही भोकरे डोळे करून माझ्याकडे पाहता. हे कोणाचे? कोण पाहतो? तो शिवच पाहतो. आहे का नाही? आहे का नाही? कानानं ऐकता. कोण ऐकतो? तो शिवच ऐकतो. म्हणजे तो शिव या देहरूपानं लीला, त्याची लीला चालते. आपल्या शिवाची देहरूपानं लीला चालते. कळून राहिलं काय? म्हणून शिवाची देहरूपाने लीला चालते. देह आहे म्हणून शिवाची लीला चालू आहे. हा देहच नाही तर शिव काय करेल हो? कारण हात नाही, पाक नाही, नाक नाही, डोके, मेला, मुर्दा पडला, काय करेल तो शिव? चुपचाप आपल्या आपल्या ठिकाणी आरामशीर आहे. जा तुमचं भोगत बसा. तुमचं काय करायचं ते करत बसा. जन्म मृत्यू चालल्या. मग तो शिव खेळ खेळते. कोणामध्ये खेळ खेळते? तो शिव तुमच्या देहाच्या द्वारे तो खेळ खेळते. कळून राहिलं काय? मग शिवाची देहरूपाने लीला चालते असा अनुभव आला असता एका क्षणामध्ये भवरोग खलास होतो. हे ज्याला कळलं त्या जीवाचा उद्धार. कारण त्याला कळते बापा लीला चालवणारा मी नाही, लीला चालवणारा तो आहे, शिव आहे. अरे हे डबळं आहे, हे डबळं आज ना उद्या खलास होणारच आहे. पण याच्या आतमध्ये जो आहे तो त्या स्वरूपाशी एक रूप आहे. आणि जिवंत असताना हे दोन्ही एकत्रच आहे. बरोबर आहे. शिव आणि शक्ती अभेद पाहणे यालाच निर्विकल्प समाधी म्हणतात. शिव आणि शक्ती एकच पाहणं याला अभेद पाहणं याला निर्विकल्प समाधी म्हणतात. आणि या निर्विकल्प समाधीमध्ये बापा दऱ्या खोऱ्यात जाऊन बसले, डोंगरामध्ये जाऊन बसले, हिमालयात पर्वतात जाऊन बसले. निर्विकल्प समाधी त्याला काही कळलं नाही. कारण शिव आणि शक्ती दोन्ही एक रूपच आहे. कारण त्या शिवाला शक्तीशिवाय करमत नाही, शक्तीला शिवाशिवाय करमत नाही. असेही दोघं जण एकमेकावर अवलंबून आहे. नवऱ्याला बायकोशिवाय करमत नाही, बायकोला नवऱ्याशिवाय करमत नाही. असं शिवशक्तीचं आहे. काहीच फरक नाही. फक्त इथे मी नवरा बायको शब्द वापरला आणि परमार्थात शिव आणि शक्ती हा शब्द वापरला. दोन्ही बिलकुल कसे आहे? सारखेच आहे. आणि हिच्यामध्ये अभेद पाहणं, मी हमेशा त्या शिवाशी एकरूप पाहणं याला निर्विकल्प समाधी म्हणतात. आणि भवरोगामध्ये ही समाधी फार मोठं दिव्य आहे. मग विषय सुख आहे हा भ्रम म्हणजेच मोठी व्याधी. विषयामध्ये सुख आहे हा आपल्या ठिकाणी भ्रम झालेला आहे, फार मोठी व्याधी आहे. विषय सुखामागे धावणारी अंतःकरण वृत्ती आत्मसुखात निमग्न झाली तर विषयाच्या हवाशी पोटी व्याधी बरे. असा अलभ्याचा तुला आता लाभ झाला आहे, कारण तू ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव घेतलेला आहे. बाबा रे, तुम्ही त्या ब्रह्माचा, त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे. त्या क्षणापुरता तुला अपार आणि अपूर्व असा सुखाचा अनुभव आलेला आहे. ही ब्राह्मी स्थिती बरोबर आहे, दृढ आणि अपरिवर्तनीय व्हावी. आता ही निर्विकल्प समाधी झाली शिव आणि शक्ती, याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. मग ही ब्राह्मी स्थिती दृढ आणि अपरिवर्तनीय व्हावी, ही पक्की व्हावी, जशीच्या तशीच राहावी, अशी जर तुला अपेक्षा असेल तर मी आता तुला सांगतो त्या प्रकारे तू समजावून घे. ही
ही सविकल्प समाधी जशीच्या तशीच राहायला पाहिजे. त्याच्याकरता आता मी सांगतो ते ऐकून घे. आता मी जे सांगेल त्यामुळे तुझ्या स्वरूपाला तुझी बुद्धी स्थिर होईल. हे माझे सांगणे अगदी जपून ठेव. त्याचा विसर पडू देऊ नको. बाकी सर्व भ्रम झटकून टाक. तुझ्या ठिकाणी जे भ्रम आहे, जो भेद आहे, हा सर्व खलास करून टाक. बाकी सर्व ब्रह्मरूप ज्ञान झटकून टाक. आतापर्यंत तू जे जे केले हे सर्व विसरून जा. जे काही तुम्ही आतापर्यंत केले विसरून जायचं. मनात अंतःकरणामध्ये काहीच ठेवायचं नाही. आणि तू विषयामध्ये आसक्ती राहू नको, विरक्त होतो. म्हणून विवेकाने वैराग्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. विरक्त हो. ईश्वराची अनन्य भावनेने उपासना निर्गुण बुद्धीने कर. म्हणजे कोणत्याच प्रकारचं मनात काहीही न ठेवता तू त्याची काय कर, सेवा कर. कारण तुझी अंतःकरण वृत्ती अंतरात्माच्या अनुसंधानात राहील असा तू प्रयत्न कर. ज्याने श्री गुरुकडून अनुभव विधिवत घेतला आहे. काय? ज्याने गुरुकडून अनुग्रह विधिवत घेतला आहे. असं नाही गळ्यात माळ टाकायची म्हणा रामकृष्ण हरी. हा रस्त्यात भेटले कहो महाराज, हां माळ घालायची, बसा. हां माळ आणली का? आणली, घेतली, टाकली गळ्यात, मन रामकृष्ण हरी, जाय तू तिकडे आणि हा इकडे. काय घेणं नाही. अरे त्याला विधी आहे. अनुग्रह घेण्याला, नाम घेण्याला काय आहे? विधी आहे. असं आहे का नुसती माळ घालायची झालं? मग अनुभव कधी या? असे किती गुरु तिकडेच गेले आणि शिष्य तिकडे तरफडले. कोणाचाच उद्धार नाही. विधिवत नाही ना, साक्षी नाही ना. कोण साक्षी पाहिजे? पूर्ण मालिका आहे काय? मालिका नाही. मग विधी झाला का तो? नाही. त्याला विधी पाहिजे. ज्याने गुरुकडून अनुग्रह विधिवत घेतला. तुम्हाला असं म्हटलं काय माळ घ्या घाला म्हणा देव घ्या देवाचं नाव असं म्हटलं काय? हां त्यामध्ये विधी असते. तो विधी करावा लागते. त्यावेळी त्या जीवाला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. आपले चित्त समाहित ठेवण्याचा अभ्यास करावा. अहम ग्रह ध्यानामुळे निर्गुणामध्ये अंतःकरण वृत्ती लीन करण्याचा अभ्यास करावा. एकांत म्हणजे एकटेच राहणे. त्याला काय म्हणतात? एकांत म्हणजे एकटेच राहणे, भोवती कोणी नसणे. पण अशाही अवस्थेमध्ये मन शांत ठेवणे आवश्यक आहे. बरोबर आहे. तरच वृत्ती आत्माकार होऊ शकेल. आणि मी एकटा आहे या जाणीवेचाही अंत होतो. बरोबर आहे. हाच खरा एकांत. हजारो लोक जरी असले तरी आपलं एकच सुरू, जे आहे ते, तुम्हाला जे मिळालं ते चालू ठेवायचं. बरोबर आहे. मग अभ्यास करताना अचानक वृत्ती आत्माकार होणे सोडून देते. वृत्ती आत्माकार झाली म्हणजे तुमच्या ठिकाणी असलेले संकल्प विकल्प खलास झाले, विचार खलास झाले, संकल्प विकल्प नाहीसे झाले की तुमची वृत्ती आत्माकार होते. म्हणजे तुमची वृत्तीचं राहत नाही, ते वृत्ती आत्म्यामध्ये जिरून जाते, एकरूप होते. व विषयावर बसते. त्यावेळी साधकाने अलिप्तपणे तिच्या या उपद्व्यापाकडे पाहावे. जर यदा कदाचित वृत्ती विषयाकडे गेली तर फक्त साक्षीरूपानं तिच्याकडे फक्त पाहायचं, बस. बाकी जे आहे ते चालू ठेवायचं. बरोबर आहे. ज्याच्याकडे न्याळून पाहिले की अंग चोरून घेतात. जोपर्यंत मन वासनेनुसार वासनाच्या विषयामागे धावत असते तोपर्यंत संसारातील विचित्र ताप, उर्मी, क्लेश, दुःख इत्यादिकातून त्याची सुटका होत नाही. कधी सुटका होत नाही. कारण विषय आतमध्ये आहे. हा विषय सोडा. मग विषय तो त्याचा झाला नारायण अंगी ब्रह्मरस ठसावर. चालता बोलता उठता बसता जर नामस्मरण केलं तर तिथं विषयाचा काही संबंध राहत नाही. नाही काय? यातून सुटका होतात. आत्मरूप महासुख तेथे अनुभवाला येते. म्हणून जेव्हा संकल्प जागा होईल तेव्हा त्याच्या प्रवाहात सापडू नये. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला जो संकल्प विकल्प आहे हा संकल्प विकल्प सोडून द्यावा.
संकल्प सोडून द्यावा, विचार सोडून द्यावा, त्याला थारा द्यायचाच नाही, त्या प्रवाहामध्ये आपण जायचंच नाही. आपला संकल्प जागा ठेवायचाच नाही. त्यानुसार तयार झालेल्या विचाराची साखळ्यामध्ये आपण अडकू नये. अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाकडे मागे फिरवावी. मात्र तिला मूर्तीचे अगर नामाचे अवलंबन न देता शुद्ध जाणीव रूपी आत्मस्वरूपामध्ये स्थिर करावे. नामाचं अवलंबन नाही, मूर्तीचं नाही, मूर्ती राहत नाही, नामसुद्धा राहत नाही. आणि आपली जे जाणीव असते ही शुद्ध जाणीव रूपी शुद्ध जाणीव त्या आत्मस्वरूपामध्ये काय होते, एकरूप होऊन जाते. त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. चालतो उठतो बसतो तरी त्याचं नामस्मरण सुरूच असते. चालताना उठताना बसताना त्याचं वर्णन तर एकनाथ महाराजांनी केलेलंच आहे, नाही काय. विचार केला तर मी ब्रह्म आहे. आपण सर्वजण विचार केला तर तुम्ही कोण आहात, सर्व ब्रह्मच आहात, नाही काय, ब्रह्मच आहात. ही महाकारण शक्तिरूप अंतःकरण वृत्ती जी स्फुरते, पहा, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ही महाकारण शरीररूप अंतःकरण वृत्ती ज्या वेळेस स्फुरते, पहा, आता ती महाकारण वृत्ती कशी असते, शरीररूप असते. म्हणजे त्या ठिकाणी तुर्यावस्था. म्हणजे आपण नामस्मरण करतो, हमेशा अवस्थेला बसलो की आपल्याला नामस्मरण तर सुरू राहते, परंतु काय होते, आपल्याला समजते, अरे आपण नाम घेऊन राहिलो, नाही काय, नाही काय. कोणाचा आवाज येते, कोणाचं काय होते, पण आपलं नामस्मरण सुरूच राहते. हां, मग मी ब्रह्म आहे ही महाकारण वृत्ती म्हणजे तुर्यावस्था, शरीररूपी अंतःकरण वृत्ती जी स्फुरते ती आत्मस्वरूपाच्याच अधिष्ठानावर अध्यस्त असते. म्हणजे अधिष्ठान असते. अधिष्ठान एकमेव भेदशून्य असल्याने सहज ती निरावलंब आहे. कारण ती त्या ब्रह्माच्या स्वरूपावर अधिष्ठित आहे. त्या अंतःकरण वृत्ती जी महाकारण रूप शरीररूप अंतःकरण वृत्ती असते, ही अंतःकरण वृत्ती त्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरच अवलंबून असते. त्याला अधिष्ठान कोणाचं, आत्म्याचं, बरोबर आहे. पण तरी ते महाकारण शरीररूप अंतःकरण वृत्ती आहे. पण ती कशावर अवलंबून आहे, त्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर अवलंबून आहे. कळून राहिलं काय. अरे अरे वर चाललं काय, एक तास झाला का मग, किती झाले, किती, बरं. पहा थोडं 5 मिनिट. आपल्या जीवाचे अधिष्ठान, आपल्या जीवाचं अधिष्ठान आत्मा. जीव अलग, कारण तो लक्ष 84मध्ये ओळखतो. मग त्या जीवाचं अधिष्ठान आहे आत्मा. ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली त्याला पुन्हा जन्ममरण नाही. जो जीव आहे तो लक्ष 84मध्ये दुःख भोगत बसतो. मग आपल्या जीवाचं अधिष्ठान जो आत्मा, त्याचे ठिकाणी अंतःकरण वृत्ती लीन करण्याचा अभ्यास करावा. काय, जीवाचं जे अधिष्ठान आहे जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती लीन करण्याचा अभ्यास करावा. म्हणजे आपली अंतःकरण वृत्ती त्या अधिष्ठानामध्ये एकरूप करावी. ते बाधित होण्यासाठी अपार शुद्ध पुण्याची आवश्यकता आहे. तसं होण्याकरता पुण्यच पाहिजे. अशा बाधित अंतःकरण झालेल्या स्थितीत जीवाला मरण आले असता तो पुन्हा जन्माला येत नाही. म्हणजे अंतःकरण जे आहे हे बाधित करायचं आहे. अंतःकरण हे बाधित करायचं म्हणजे
नाश करायचं. नाश करायचं म्हणजे नाहीसं करायचं, अंतःकरणच बाद करून टाकायचं. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, कबड्डी खेळल्यानंतर एखादा आऊट होतो. आऊट झाल्यानंतर तो बाद होतो, बाद झाल्या खाली बसतो कबड्डी खेळताना. तशी आपली अंतःकरण वृत्ती काय करायची? बाद करायची. म्हणजे अंतःकरण वृत्ती ठेवायचीच नाही. अशा स्थितीमध्ये जर जीवाला मरण आलं तर पुन्हा त्याला जन्माला यायचं काम नाही. मग हा अभ्यास आपल्याला किती करावा लागेल हे ज्याचं त्यानं पाहायचं. आम्ही कोणाची गॅरंटी घेत नाही. गॅरंटी दिली बरोबर आहे, पण ती गॅरंटी टिकवणं तुमच्या हाती आहे, आमच्या हातात नाही. बरोबर आहे. म्हणून मानवी जन्माचा म्हणजे देहाचा लाभ होणे अत्यंत भाग्याचं. अरे तुम्ही जन्माला आले मनुष्य म्हणून जन्माला आले, भाग्य होतं म्हणून तुम्ही जन्माला आले मनुष्य. आणि भाग्य नसतं तर कुत्रे झाले असते, ढोरं झाले असते, बैल झाले असते, साप झाले असते, वाघ झाले असते, केळा किटकल झाले असते, मुंग्या झाले असते, हे चिरळले असते. बरोबर आहे. तुमचं भाग्य आहे म्हणून तुम्ही या मनुष्य जन्माला आले, भाग्यानं आले. मग आता त्याचा फायदा घ्यायचा की नाही? अरे भगवंतानं मनुष्य जन्म दिला, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. पण आम्ही फायदा घेत नाही. संसार करतो जन्मभर, म्हातारा झालो, नातोंड झाले आणि तसंच मरतो. काही फायदा आहे काय? नाही. कुठे जातो? नरकात, पापात डुबतो, काहीच करत नाही. मग मानवी जन्माचा म्हणजे देहाचा लाभ होणे अत्यंत भाग्याचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्म दिला हे तुमचं भाग्य, पहिली गोष्ट. बरोबर आहे. मग त्या देहातील जीवाच्या स्वतःचे अधिष्ठानाचा लाभ होणे किती भाग्याचा. अरे या देहामध्ये जो जीव आहे त्या जीवाला स्वतःच्या अधिष्ठानामध्ये स्थिर होणं, आत्मस्वरूपामध्ये स्थिर होणं हे किती भाग्याचं आहे. आणि म्हणून मनुष्य शरीर हे दुर्लभ आहे, भेटत नाही. भाग्यानं भेटलं त्याचा सांभाळ करा. एवढी मोठी दबाडी, आले फक्त साधक, झालं, खाल्ले की मोकळे, नाही झालं, काही फायदा. अरे भगवंतानं मनुष्य जन्म दिला, 2 शब्द ऐका. हे शब्द तुम्हाला कानावर याच्यानंतर पडणार नाही, लक्षात घ्या. कोणी सांगणार नाही कोण रिकाम आहे, आणि आम्हीच रिकाम नाही ऐकायला, आम्हीच रिकाम, तुम्ही काय सांगसा. अरे 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 भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून असं होऊन राहिलं, ढकपटी होऊन राहिली, बॉम्ब पडून राहिले, असं मरून राहिले लोक. तट आला इथून तिथपर्यंत गेला, मेला, न्या मळ, डंग डंग ढक टंग डंग डंग चाललं बाजू. अरे म्हणून असं होऊन राहिलं. तुम्ही त्याला विसरले, भगवंताला विसरले. तुम्ही जर विसरले तो सोडेल का तुम्हाला? त्याची जर आठवण नाही केली तर तो आठवण करेल का तुमची? तो संरक्षण करेल का तुमचा? तो रिकामचोट आहे का तो? अरे आम्ही रिकामचोट आहे, त्याची आठवण करत याचं नामस्मरण करत नाही. फक्त कामापुरता मामा, देवा दुसरे बाबा, झालं चालले आपलं जैसे थे. त्याला समजत नाही काय तुम्ही कसे आहे? तुमच्या आतमध्ये बसलेला आहे ना तो. कठीण आहे बा. म्हणून मनुष्य शरीर हे कसं आहे, दुर्लभ आहे. पहिली गोष्ट देह मिळणं हे दुर्लभ. जीवाला स्वतःच्या आत्मस्वरूपात अधिष्ठित करणं हे त्याच्यापेक्षाही दुर्लभ. नाही ना, मनुष्य शरीर दुर्लभ झालं. आणि त्याच्याही पेक्षा दुर्लभ मोक्ष. मोक्ष मिळत नाही बरं, मोक्ष मिळत नाही, तो अतिशय दुर्लभ आहे. किंवा काय काय तिथपर्यंत जातात तर परत येतात, तिथपर्यंत पोचतात तर परत येतात. पाहून येतात ते मोक्ष. हा मोक्ष पाहून येतात. आला चेव केला देव. नाही तर काही आम्हाला देवाची जरूरत नाही, जाऊ दे. मग नदी आपल्या उगमापासून उंचीवरून सतत दूर 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 जात असते. हिमालयातून नदी उगम पावली, गंगा नदी
सखल भागाकडे चालली, वाहत 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 चालली. कुठे चालली? समुद्राकडे. हां, म्हणून तिला सपाटीवर यावं लागते. उंच भागाकडून वाहत येते आणि सपाट भागावर तिला यावं लागते. म्हणजे वरून तू कुठे, ते कुठे येते? वरून कुठे येते? खाली. कोण? नदी. अरे उंच भाग असला तर वरून येते की नाही नदी? खाली सपाट भागावर येते की नाही? मग नदीचे पाणी जर उगमापाशीच थांबले असते, नदीचं पाणी जर उगमाजवळच थांबलं असतं तर त्याचा पसारा वाढत वाढत त्या पाण्याला समुद्राचे स्वरूप आले असते. उगमाजवळ थांबते का ते? हां हां, आपल्याजवळ जे आहे ना, चालली वाहत 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 सपाटीवर आली की लागे मोठी नदी होते. समुद्राचं स्वरूप येते त्याला, त्या पाण्याला. आणि त्या समुद्रात कित्येक नद्या येऊन मिळतात. आणि त्या नद्याला बाकीच्या लहान 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 ओढे नाले नाही काय हे येऊन मिळतात. हा दृष्टांत फक्त काल्पनिक आहे बरं. त्याच्या शक्यतेचा विचार करायचा नसून त्यांनी काढलेल्या निष्कर्षाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आता तो कसा? तर त्याप्रमाणे जीवाचे आत्मदशेपासून, ऐकून घ्या, जीवाचे आत्मदशेपासून जीवदशेत पतन झाले नसते. काय? आत्मदशेपासून जीवाचं जीवदशेत पतन झाले नसते तर त्या जीवाला ब्रह्मच म्हणावे लागले असते. पण पतन झालं आणि म्हणून तुम्ही जीव झाले. पतन झालं नसतं तर जीवाला ब्रह्मच म्हटलं असतं. कारण जीव हा मुळातच ब्रह्मच आहे. कारण जीव हा मूळचा परब्रह्मस्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. पण झालं काय? त्या मायेच्या प्रवाहामुळे तो वाहत 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 गेला आणि त्याचं पतन झालं. पतन झालं म्हणजे पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला आणि दुःखी झाला. खरे तर तो कसा आहे? व्यापक आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. पण हा आनंद त्याला उपभोगता आला नाही कारण त्याचं पतन झालं. समजलं? 1 तास झाला का भाऊ? हां, किती? 1.5 तास. बरं बाबा बाबा. बरं, तर आज आपण सर्वजण या ठिकाणी कशाच्या निमित्तानं आलो? अरे काहीच सांगत नाही. बरं, सत्संग ऐकण्याच्या निमित्तानं आलो. आणखी वास्तुशांतीच्या निमित्तानं आलो. फक्त आलोच नाही तर मग आता तुमचा आदर सत्कार होणार आहे. कशाचा? हां, मस्त जेवण खाऊन शांततेने जेवण करायचं आणि आपल्या आपल्या घरी जायचं. बरोबर आहे? तर आज झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.